नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो की तुम्ही सगळे बढिया असाल विद्यार्थी मित्रांनो। जसं की तुम्हाला माहिती आहे, RPF कॉन्स्टेबल आणि RPF SI ची भरती निघालेली आहे। यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्याच्यामध्ये डिटेल नोटिफिकेशन त्यामध्ये मी सांगितलं आहे किती वॅकन्सी होते, काय होतं। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे विद्यार्थी मात्र की किती लोकांचं सिलेक्शन होणार आहे, किती लोक इथे बोलवलं जातील। इथे तुम्ही नोटिफिकेशन, तुम्ही जे थंबनेल आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी इथे लिहिले आहे। मेडिकलमध्ये काय चेक होणार हे सगळं सांगणार आहे। झोन वाईज पोस्ट आहे किंवा नाही यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे पण रेल्वे लवर्स असतील त्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावे, आणि ज्यांना स्टार्स हवंय 2 स्टार, ज्यांना कॉन्स्टेबल बनायचे आहे, ज्यांना SI बनायचे आहे, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्ही इच्छुक असाल तर हा फॉर्म जरूर भरा आणि हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला खूप हेल्पफुल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। जो विद्यार्थी नवीन असेल तो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, जास्त लेट न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले मी तुम्हाला एक बेसिक डिटेल्स सांगून देतो यामध्ये, की जे बेसिक डिटेल आहे ते तुम्ही बघू शकता। RPF कॉन्स्टेबल अँड SI रिक्रुटमेंट 2024 यामध्ये जे पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टेबल पोस्ट जे आहे ते 4208 आहे, आणि SIचे जे पोस्ट आहेत ते 452 आहेत। तसेच कॉन्स्टेबल मेल 3577, तसेच कॉन्स्टेबल फिमेल 631। त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे SI जे मेल आहे तिथे जे पोस्ट आहे मेलसाठी ते 384, आणि SI फिमेलसाठी 68 असे पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जी अप्लाय करण्याची डेट आहे ते 15 एप्रिलपासून ते 14 मेपर्यंत राहील। आणि जनरल, OBC आणि EWS साठी फीस मात्र 500 रुपये राहील, आणि जर तुम्ही एक्झाम दिलं तर तुम्हाला 400 रुपये रिफंड होतील विद्यार्थी मित्रांनो। आणि SC ST आणि जे फिमेल असतील त्यांना 250 रुपये फीस राहील एक्झाम फीस, आणि त्यांना एक्झाम दिल्यानंतर 250 पूर्ण वापस भेटतील। पण तुम्हाला एक्झाम देणे गरजेचं आहे, त्यानंतरच हे फीस रिटर्न भेटणार आहे तुम्हाला। त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, इथे झोन वाईज वॅकन्सी आहे का। आता तुम्ही विचार करत असाल, जसं पहिलीची जी 2019-18 मध्ये जी वॅकन्सी निघाली होती त्यामध्ये झोन होते विद्यार्थी, जसं मुंबई झोन, भोपाळ झोन, अलाहाबाद झोन, चेन्नई झोन असे झोन होते। पण यामध्ये जे आता वॅकन्सी निघालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी झोनचं मॅटर पूर्णपणे खतम केलेलं आहे। यामध्ये तुम्हाला झोन वाईज वॅकन्सी भेटणार नाही, यामध्ये पूर्ण सेंट्रल इंडिया लेवलवर पूर्ण तुमचं कॉम्पिट होणार। आणि ह्या वेळेचं कॉम्पिटिशन मे बी जास्त राहू शकते विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला 120 पैकी 100+ मार्क तुम्हाला घ्यावं लागतील एक्झाममध्ये। तर तुम्हाला तयारी खूप चांगली करायची विद्यार्थी मित्रांनो। नोटिफिकेशन आलेलं आहे, आतापासून तुम्ही तयारीला सुरू होऊन जा, कारण तुला 100+ मार्क तुम्हाला घ्यायचे आहे, आणि वॅकन्सी ॲज कम्पेअर्ड टू थोडं कमच आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चांगलं तयारी करा आणि फॉर्मला नक्की भरा। त्यानंतर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे जे एज लिमिट आहे, एज लिमिट 1/7/2024 पर्यंत तुमची काउंट होणार आहे। कॉन्स्टेबलसाठी जे एज आहे ते 18 ते 28 वर्ष। त्यानंतर OBC साठी 3 वर्षाच्या एज रिलॅक्सेशन, आणि SC ST साठी 5 वर्षाच्या। तसेच एज लिमिट SI साठी 20 ते 28 वर्ष राहणार आहे। डेट ऑफ बर्थ इथे जे घेणार आहे ते 1/7/1996 पासून तर 1/7/2004 पर्यंत आहे। यामध्ये OBCला 3 वर्षाची सूट, आणि SC STला 5 वर्षाची सूट। यामध्ये क्वालिफिकेशन जे असणार आहे ते कॉन्स्टेबलसाठी 10वी पास, आणि SI साठी मात्र ग्रॅज्युएशन पास राहणार आहे। ही वॅकन्सी विद्यार्थी मित्रांनो झोन वाईज त्यांनी झोन तर खतम केलेला आहे, कारण जसं तुम्ही बघू शकता मागच्या वेळेसचा दिल्ली साईडचा जो कट ऑफ होता 120 आउट ऑफ 120, मी नॉर्मलायझेशनचा नंतरचं सांगत आहे। आणि जो गुवाहाटीचा होता तो 70 ते 80 मार्क्सवर मागचा कट ऑफ गेलेला होता। त्यानुसार त्यांनी ह्यावेळेस मे बी त्यानुसार त्यांनी हे सेंट्रल लेवलवर पूर्ण वॅकन्सी केली, कारण कोणत्या बोर्डमध्ये ते माहिती नसतं की कोणत्या झोनला किती फॉर्म आले, म्हणून त्यांनी आता सेंट्रल लेवलवर पूर्ण केलं। आणि आता जी लिस्ट लागणार आहे ते ऑल ओव्हर इंडियाची एकच लिस्ट लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्व कॅटेगरीची। त्यानंतर आपण बघूया की जर तुम्ही रेल्वेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे बेस्ट बुक राहणार आहे, पिनॅकलची आहे। यामध्ये 6200 TCSची
लेटेस्ट क्वेश्चन आहे. रेल्वेसाठी हिंदी मीडियमचा आहे, असंच इंग्लिश मीडियमचं पण भेटते विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता. सेकंड एडिशन आहे. यामध्ये तुम्ही रिझनिंगचं पण तुम्हाला भेटणार आहे. 6300 प्लस क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर सामान्य अध्ययनचा खूप मोठा रोल आहे विद्यार्थी मित्रांनो. RPF, SI अँड कॉन्स्टेबलमध्ये जवळपास 50 मार्काचं ते क्वेश्चन विचारतील. इथे 7100 क्वेश्चन प्लस TCSचे नवीन क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला ही बुक खूप हेल्पफुल होणार आहे तुमच्यासाठी. त्यानंतर बघूया आपण मेडिकलमध्ये काय काय चेक होणार. इथे हा एक प्रश्न होता खूप जणांचा, ज्यांनी मला कमेंट केलं. त्यांच्यासाठी मी सांगून देतो विद्यार्थी मित्रांनो. आफ्टर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन द कॅन्डिडेट हू गॉट प्लेस इन द फायनल रिझल्ट विल बी सेंड फॉर मेडिकल एक्झामिनेशन. तुमचं सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला मेडिकलसाठी पाठवणार आहे. यामध्ये मी तुम्हाला हिंदीमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. दस्तावेज सत्यापन के बाद अंतिम परिणाम के में स्थान पाने वाले उम्मीदवारों को मेडिकल परीक्षण के लिए भेजा जाएगा रेलवे अस्पताल. उन्हें भारतीय रेलवे मेडिकल में निर्धारित मेडिकल श्रेणी B1 पाहिजे तुम्हाला. अर्हता प्राप्त करनी होगी नियमावली. त्यानंतर तुम्ही बघू शकता जो लोग चष्मा पहनते, ज्या लोकांना चष्मा आहे, जिनके पैर चपटे हैं, ज्यांचे पैर चपटे असतील, घुटने टेकड़े हैं, आंखें भेंगी है, रंग अंधापन है और अन्य शारीरिक समस्याएं है, दुर्बलता आहे, नियुक्ती के लिए पात्र नाही आहे. जर तुम्हाला या प्रकारची कोणतीही दिक्कत असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हा लोकांना हे लोक पात्र नाही म्हणून ठरवणार आहे. जर तुम्हाला मेडिकलसाठी तुम्हाला त्यांनी पाठवलं पण इथे लिहिलं आहे मेडिकल जांच के लिए भेजने से रोजगार की गॅरंटी नाही. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला मेडिकलसाठी तुम्ही गेलं तर तुम्हाला हे शक्य नाही की तुम्हाला रोजगार भेटेलच. म्हणून ज्यांना जर प्रॉब्लेम असेल कोणत्याही प्रकारची अशी शारीरिक कोणतीही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी हा फॉर्म भरू नये. इथे त्यांनी क्लिअर केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मेडिकलची पण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली आहे. यानंतर आपण बघूया सिलेक्शन प्रोसिजर कसं आहे. सिलेक्शन प्रोसिजर सर्वात पहिले रिटर्न टेस्ट, देन फिजिकल, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. सिलेबस टियर 1चे विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही. टियर 1 म्हणतो सॉरी, इथे एक्झाम एकच आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की जे निगेटिव्ह आहे ते 1/3चं राहणार आहे. टाईम ड्युरेशन 90 मिनिट राहील. इथे मॅथ्समध्ये 35 क्वेश्चन 35 मार्काचे, रिझनिंग 35 क्वेश्चन 35 मार्काचे, GK GS 50 क्वेश्चन 50 मार्काचे, असं 120 क्वेश्चन टोटल आणि 120 मार्क्सचा पेपर राहणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण फिजिकल मेजरमेंट टेस्ट. UR आणि OBCसाठी 165, मेलसाठी हाईट इन सेंटीमीटर. त्यानंतर फिमेलसाठी जे हाईट आहे ते 157. त्यानंतर चेस्ट ओनली फॉर मेल 80 ते 85. SC ST जे आहे ते 160 मेलसाठी हाईट आणि फिमेलसाठी 152. त्यानंतर जे यांची चेस्ट मोजणार आहे ते 76.2 ते 81.2. त्यानंतर जे लोक गरवाल्स, गोरखास, मराठास, हिली एरियातून जे लोक बिलॉंग करतात विद्यार्थी मित्रांनो, त्यांची जी हाईट आहे ते 163 मेल, 155 फिमेल आणि चेस्ट 80 to 85. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉर मेलसाठी 5 मिनिट 45 सेकंड, 3 मिनिट 40 सेकंड. त्यानंतर फिमेलसाठी आणि लॉंग जम्प मेलसाठी 14 फीट, फिमेलसाठी 9 फीट, हाय जम्प मेलसाठी 4 फीट, फिमेलसाठी 3 फीट. हे झालं कॉन्स्टेबलच्या. आणि त्यानंतर सब इन्स्पेक्टरचे जे रनिंग आहे मेलसाठी ते 6.5 मिनिटामध्ये आणि फिमेलसाठी 800 मीटर जे आहे ते 4 मिनिटामध्ये. लॉंग जम्प मेल 12 फीट, लॉंग जम्प 9 फीट मुलींसाठी. त्यानंतर हाय जम्प मुलांसाठी आहे 3 फीट 9 इंच, तसेच हाय जम्प मुलींसाठी आहे 3 फीट. अशा प्रकारे ही इन्फॉर्मेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. आता तुम्हाला सांगून देतो की मी इथे की तुम्हाला जसं थंबनेल दिसला आहे यामध्ये तुम्ही बघू शकता की जेवढी इथे वॅकेन्सी आहे इथे बघू शकता 4208 जे वॅकेन्सी आहे त्यानुसार तुम्हाला 10 गुणा विद्यार्थी बोलवण्यात जाणार आहे. तसेच 10 गुणा विद्यार्थी बोलवल्यानंतर 42,080 लोकांना हे लोक बोलवणार आहे. तसेच तुम्हाला जे SI साठी आहे इथे जे 10 गुणा तुम्ही करून घ्या तर 4520 लोकांना हे लोक बोलवणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे तुमच्या वॅकेन्सी जे आहेत त्या वॅकेन्सीनुसार तुम्हाला 10 गुणा तुम्हाला विद्यार्थी बोलवणार आहे यामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये कॉम्पिटिशन चांगली राहणार आहे. तर तुम्ही तयारीला सुरुवात करा. कोणत्याही प्रकारचं जर क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचा आन्सर देणार. जो विद्यार्थी नवीन आहे तो विद्यार्थी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा.
आणि आमच्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मधून आहे, ते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे तुम्ही जॉईन करा. तुम्हाला प्रत्येक स्टडी रिलेटेड PDF आणि प्रत्येक नोटिफिकेशन तिथे भेटणार. तर चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तुमचा लाईक, तुमचा सबस्क्राईब आमच्यासाठी मोटिवेशनचं काम करतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद.